हेलो हेलो राम कृष्ण है बापर रखू देवी वरे तो सर्वन भावे आग बापर रखू देवी
योगिया दुर्लभ तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी योगिया दुर्लभ तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या
देखिला साजन योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजन योगिया दुर्लभ तो म्या देखिला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजन पाहता पाहता मना पुरे धनी पाहता पाहता मना पुरे धनी देखिला देखिला मारे देवाचा देव देखिला देखिला मारे देवाचा देव पाहता पाहता मनान पुरे धनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देखिला देखिला माय देवाचा देवरा शीतला संदेहनी माले तुझे पाना शीतला शीतला योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेसे देखले म्या त्यासी बाप रखमा देव रुखून बानली कैसी
देखिला देखिला माय देवांचा देव फिटला संदेह निमाने तुझे पण माझी वाणी तुझे वरणी बोलणा. माझी वाणी तुझे वरणी भावन हलो जरा जरी योगी आदोरल तो मैं देखिला सदनी पाहता पाहता नन परिधनी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदे निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत विषय देखिले मैं त्याशी बाप रखमा देव रुखुण बाणली कशी देखिला देखिला माय देवांचा देव भेटला संदेह निमाले तुझे पण विठाला. योगी दुर्लभ तो मैं देखिला सदनी प्रसूत सिंगी की संगीता नमले सुद्धा देतात व सर्वच्या शेते निवडेल अभंग कुणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी सम्राटचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी सम्राटचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी सम्राटचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी सम्राटचा खांब नाथ बाबा आहेत. आणि वारकरी सम्राटची गुरुनिष्ठा निळोब्बर आहेत. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे. प्राण आहे. शरीर जसं प्राणाश मोबाईल बंद करते. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखीच व्हायचं असेल तर चौघ जण जग सुखी करू शकतात. एक आई वडील, दोन संत, तीन ग्रंथ आणि चार भगवंत. माझ्या लेकराचं चांगलं व्हावं आईला वाटतं, लेकरू मोठं व्हावं वडिलांना वाटतं, आणि हे जगात सुखी व्हावं हे संतांना वाटतं. या जगातले चार व्यक्ती बाजूला केल्या तर प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. प्रत्येक कलियुगातली माणसं माणसावर प्रेमच करत नाहीत. माणसं पैशावर प्रेम करतात. आणि तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं नाही.
शब्द नीट आहे का? तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं नाही. तुम्ही मूर्ख असा, फक्त पैसा असला लोक तुम्हाला साहेब म्हणणार. साहेब म्हणा. त्याला 3 गोष्टी आहेत. मान्यता वेगळी आहे, धन्यता वेगळी आहे आणि विद्वत्ता वेगळी आहे. 3 शब्द आहेत त्याला. मान्यता वेगळी आहे, मान्यता वेगळी आहे, विद्वत्ता वेगळी आहे आणि धन्यता वेगळी आहे. मान्यता 80% लोक पैशाने विकत घेऊन मान्यता कमावतात. ती विकत घेतली जाते आणि ती साधारणपणे 2.5, 5, 10 वर्षाच्या पुढे टिकत नाही. तिचं नाव मान्यता आहे. मान्यता आहे. जर लईच थोडा काढला तर 20-1 वर्ष, पण ती मान्यता आहे. मान्यता आहे आणि विद्वत्ता व्यक्ती गेल्यानंतरही बरोबर घेऊन जाते आणि धन्यता फक्त संतांनाच असते. धन्य हा शब्द सरपंचाला लागू नाही, त्याला माननीय शब्द लागू आहे. माननीय. लईच बरा असला तर सन्माननीय, आणि त्याच्यापेक्षा थोडा चांगलाच असला तर परिसराचा भाग्यविधाता. मान्यता आहे ती. त्याला 3 शब्द नीट आहे का? मान्यता वेगळे आहे, धन्यता वेगळे आहे आणि विद्वत्ता वेगळे आहे. मान्यता मिळालाही आणि जाईलही. विद्वत्ता मिळवणं अवघड आहे आणि मिळाली तर बरोबर येईलही. तर दोन्ही गोष्टी. विद्वत्ता मिळवणंच. आता हा मुलगा वाजवतो, डायरेक्ट वाजवू शकत नाही. डायरेक्ट नाही. याच्या घराण्यामध्ये कुणीतरी वैष्णव असला पाहिजे तेव्हा ते घर. आईकडचं कुणी असेल, वडिलांकडचं कुणी असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल, वडील असतील, कुणीतरी एक वैष्णव घरात असल्याशिवाय ही दोन्ही मुलं वाजवू शकत नाही. तुमचं कोणी? कुणीतरी आहे. असं घडणारच नाही. आणि मग जर झालाच तर सप्ताह झाल्यावर टिकणार नाही, कारण तो पखवाद्या सप्त्यापर्यंतच राहील. हा रामनवमी ते हनुमान जयंती. नाही तसं नाही ना, ते तसं नाही. असं घडूच शकत नाही महाराज, घडूच शकत नाही. वाक्य सांगा. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. तो असा घडत नाही. पाहून कधीच घडत नाही. पाहून घडन, पण पाहिलं का घडलं? पाहून घडेल, पाहून घडेल, पण पाहिलं की असं होईल. पाहून करू शकतो माणूस, पाहून करू शकतो. माना नाही तर नका मानू, पण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. असं घडत नाही. असं कोणी उठायचं तिथे बापट पेंड असं नाही ना चालत. आणि जर चालत असतं तर 8 पिढ्या परमार्थ टिकलाच नसताना. एक भक्तामध्ये सुद्धा 4 बाजू पहा. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक गेलं बाबा ज्ञानी आहे. एक अर्थ आहे, एक अर्थार्थी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक ज्ञान आहे. पण देवाला प्रिय ज्ञानी आहे, लोकांना प्रिय अर्थार्थी आहे. तिथं घोटाळा आहे. ज्ञानी अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. आणि चौथा ज्ञानाला आवडतो. ज्ञानी भक्त देवाला आवडतो आणि बाकीच्या लोकांना आवडतं. माझ्या हाताने तुमच्या बंगल्याची कुदळी मारली आणि बंगला वर्षात झाला, तुम्ही संत. तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नाला हजर राहिले, वर्षात नातू खेळला, संत.
तिथं अर्थ आहे, शब्द नीट आहे का, अर्थ आहे. म्हणून 7वा पाठ कसं आहे, चौथियाचे ठाई. इथं अंडरलाईन करा, इथं अंडरलाईन करा, चौथियाचे ठाई. पुढे जायचंच नाही, चौथियाचे. तर म्हणजे अर्थही आहे, अर्थ. अजून हरिपाठात चला. हरिपाठातल्या 16व्या अभंगात एक शब्द आहे, 16व्या अभंगात उन्मणी. सगळ्या हरिपाठात एकदाच आलाय आणि तोही 16व्या अध्यायात आला. पण त्याला 4 टप्पे झालेत, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती, तुर्या. आणि तुर्यालाच काही ठिकाणी शब्द उन्मनी. पण तिथं असं आहे, मी शरीर नाही, मी देह नाही, मी पाटील नाही, मी महाराज नाही, मी गायक नाही, मी वादक नाही, मी देशमुख नाही, मी जागीरदार नाही, मी वतनदार नाही, मी ईश्वरी अंश आहे. इथं गेला तो उन्मनीला. आपण इथंच राहायचं, आपण तिथे जायचं नाही. परत त्याचे पुढे आहे का, आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवंत. चौघात जगाचं हित जाणू शकतात. मुळात जगाला सुखी करण्यासाठी संत आलेत. आता सुखाचे पुन्हा 4 प्रकार आहेत, 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख, आदिदैविक सुख आणि ब्रह्मसुख. सुखाचे 7 प्रकार आहेत. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि ब्रह्मसुख. वारकरी संप्रदाय लुटतो ते ब्रह्मसुख आहे. भगवान बाबांनी जे सुख लुटलं, भगवान बाबांनी जो ब्रह्मरस सेवन केला तो स्वतःजवळ ठेवला नाही, अख्ख्या विश्वाला उघडा करून दिला. आणि त्यांचं नाव घेतल्याबरोबर वारकरी सुद्धा जो आनंद लुटतो तो ब्रह्मसुख आहे. त्याला पुन्हा आनंदाचे सुद्धा 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद आणि विषयानंद. जन्माला आलाय आनंद, कशाला आलोय अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. त्याला पुन्हा 5 आनंद आहे. 5 आनंदामध्ये 7 सुख आहे आणि 7 सुखांमध्ये 9 बुद्धी आहे. पुन्हा 4 भक्त आहेत, 4 भक्त आहे. अर्थ आहे, अर्थातीय जिज्ञासू नाणे. पुन्हा त्याचं भजन पराय, पसंती आहे, मध्यम आहे, वैकरी. म्हणून भजन कधी अख्ख्या रात करायचं नाही. भजने ध्यानात लईत लई 10:30 अख्ख्या रात देवानं झोपायचं का वा. त्याच्यात 2-3 पडेल म्हणा कशाला म्हणा, जा घरी. 1.5 किलो गोळ खातो आणि एकच अभंग म्हणतो, कशाला. तू एकच अभंग 30 वर्षापासून म्हणतोय आणि तेवढी चाले पण कोणालाच म्हणून देत नाही. तुम्ही बा काही माणसं 30 वर्ष पकवाद वाजवतात, डुबुकच्या पुढे गेले. आज बाबा त्याच्या अंगावर जरी पडला तरी तो हालतही नाही ना. त्याला लागतं, तुम्ही माना नाही तर नका मानू, पण अनुवंशिकता लागतेच. त्याला पुन्हा 4 आले. 4 मध्ये भक्त 4 आले. भक्ताला अवस्था आल्या. पुन्हा पुढे चला, सुख 7 आली आणि सुख 7 आली पण आनंद 5 आले. आणि आनंद 5 मध्ये बुद्ध्या 9 आल्या. चर्मबुद्धी, बुर्नज बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. म्हणून त्या म्हणावं लागलं थेकोटे म्हणू नये. तिथं शब्द थेकोटे म्हणू नये. कुणाला? सद्बुद्धीला.
सद्बुद्धीला म्हणणं आहे. आता तिला मूळ बुद्धीचे तरी 9 प्रकार आहेत, भोगणारे 16 प्रकारचे आहेत. जसं प्रत्येकाच्या डोक्यात मेंदू आहे, प्रत्येकाच्या एवढे बसलेल्या लोकांच्या डोक्यात मेंदू आहे. मेंदू नाही असा माणूसच नाही, वापरीत नाही असे लई आहेत. एव्हरी मॅन टू ब्रेन, एव्हरी मॅन टू ब्रेन. प्रत्येकाला 2 मेंदू आहे. लहान मेंदू म्हणजे स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन. पण काहींनी मेंदू शेवटपर्यंत वापरला नाही. काहींनी इतका मेंदू वापरला खडे हाणायला लागले. आणि काहींना शेवटी कळलं आपल्याला मेंदू आहे. मेंदू सगळा नाही. मेंदू एव्हरी ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. ब्रेन इज सेम, प्रत्येकाचा मेंदू समान आहे, पण मेंदूची प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. प्रत्येकाची वेगळी आहे, प्रत्येकाची वेगळी. काही माणसं 40 वर्ष हरिपाठाला उभे आहेत, पुढं पाठी मागं नाही. तू पुढं म्हण, तो दुसरा म्हणतो मला मागच येतोय, पुढं कुठं येतो. नाही नाही असं. मग तो तिसरा म्हणला मला दोन्ही काही येत नाही, मी तुमच्या मध्ये बसवतो बस. तसं नाही येते, तसं नाही. तुम्ही पहा, एक असेल एक नसेल. काहींकडे संपत्ती आहे, संपत्ती आहे. तुम्ही थोडं इकडे सारखा, त्यांना दिसत नाही माझं. हा हा आता दिसलो, मीच येतो पुढात. विठाल युगाचा भक्त आणि त्यातले भगवान बाबा हे उच्च कोटीतले संत असं नाही, ईश्वरी अंशाने संत आहे. आता त्यांचं येणं जगाचा उद्धार करण्यासाठी आहे, आपलं येणं आपल्या कुळाचा नाश करण्यासाठी. आता आपल्या 3 मुद्दे. आपण नसतोय आलो, अडचण नव्हती. उद्या गेलो, अडचण नाही. पण भगवान बाबा सारखे संत जर आले नसते तर अज्ञानी जीव ज्ञानी अवस्थेपर्यंत गेलाच नसता. आपला अडचण नाही. आपण आता कीर्तन संपलं जरी गेलो तित काही. आणि मुळात माणसं जायलाच नाही म्हणतात. त्याला 2 मुद्दे आहेत. ज्ञानी माणसाला मरण चांगलं आहे आणि अज्ञानी माणसाला मरण नको आहे. आयुष्य गेलं गटारीमध्ये, डुकराचं आयुष्य. पिढ्याना पिढ्या डुकराच्या गटारीत गेल्या. एकदाही डुकरांनी कधी सरपंचाला अर्ज केला नाही का गटार झाकून घ्या, आम्हाला त्रास होतो. त्याला त्या गटारीतच आनंद वाटतो. ती असं आनंदी आहे, लोळूनच पिलं पाहिजे ते. आनंद आहे त्याला तेव्हा. आणि आपण म्हणतो डुक्कर नाराज आहे, अजिबात नाही. डुक्कर ब्रह्मानंदात तल्ली नाही. मग म्हणून तर म्हणू ना, गोड परमार्थ लागे. इथं तेच उत्तर आहे ना. विषया वाक्य ऐका, संसारात रंगलेला माणूस कधी परमार्थ करू शकत नाही. आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय राहत नाही. परत ऐका बरं का नीट, संसारात रंगलेलं मन कधी परमार्थ करू शकत नाही. आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपला केल्याशिवाय. आवाज येत नाही बाहेर तिकडं.
ते तुम्ही ते पहा. ते भोंग्या बिंग्याला काय सोडायचं ते सोड. विठाला आहे विठा. असं कधी होणार नाही. परत ऐका नीट. संसारात रंगलेला माणूस मन परमार्थ करू शकत नाही आणि संसारावर उदास झालेलं मन देव आपलं केल्याशिवाय राहणार. आपण कधीच काही करू शकत नाही. काही माणसं म्हणतात माझे सगळे तीर्थ झाले, योग्य झाले, पण तू तसाच राहिला ना. त्याला हरिपाठातला 9वा अध्यायच उत्तर देतोय. विष्णू बिन जप व्यर्थ त्याचे तिथंच देते ना. मग आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबा आहे, काकड्याच्या मालिकेतला आहे आणि भुपाळीच्या मालिकेतला पहिल्याच नंबरचा आहे. काकड्यामध्ये एकूण 9 मालिका आहेत. नीट ऐका. रूप पाहता लोचनी, एग एग इठाबाई, उचिडीची खाई, पुण्यवंत व्हावे, सुंदर ते ध्यान, नको ब्रह्मज्ञान, उठा उठा प्रभा झाली, तुझी आहे निढळी, ही ज्ञानियांचा राजा, योगी या दुर्लभ, चित्ती तुझे पाय, एक मुका, एक बैरा, एक जोगी, एक आंधळा, एक पांगळा मिळून 148 अभंग काकड्यात आहे. 148 अभंगामध्ये पहिल्या मालिकेतले जे 12 अभंग आहेत, 12 रूप पाहता लोचनी, राहो आता याची ध्यान, वचन ऐका कमलापती, तुझं पाहता सामोरी, आता तुम्ही कृपावंत, न धरी उदास, गरुडाचे पायी, यग यग विठाबाई, विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी, हे मंगलचरणाचे अभंग आहे. दुसऱ्या मालिकेमध्ये उच्चनेचे काही, श्रवणे कीर्तने, बहु तावीळ, पवित्र ते कुळ आणि पुण्यवंत व्हावे ही संत मालिका आहे. तिसऱ्या मालिकेमध्ये सुंदर ते ध्यान, सदा माझे डोळे, आवडे हे रूप, जणी दृष्टी लागो, पाहता श्रीमुख, येणे मुखे तुझे, आणि नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव ही विनवणी आहे. आणि चौथ्या मालिकेला उठा उठा प्रभा झाली आणि एकच वाक्य सांगा, काकडा हा जिवंत मोक्ष आहे. म्हणतात लोक मेल्यावर मोक्ष मिळतो. आता ते आपल्याला म्हणायचा अधिकार नाही, गेलोच नाही आपण तर सांग. नाही माणसं म्हणतात वर काही आहे, तुम्ही जाऊन या आणि दुसऱ्याला सांगा. खरं वर जायचा संबंध येतोच कुठं. ब्रह्म सुख इथंच आहे आणि परमार्थातला आनंद इथंच आहे. आणि एवढं गेल्यावर काय करतात, आपले डोळे गेले आणि टी व्ही चालू झाला, आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली, झोपा. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. शरीर सकलं ना, संपला विषय. तुम्ही करणार काय? हा तुम्हाला करणारच काय हे गेल्यावर. आणि हे गेल्यावर यांना काय करायचं? हे दोघं जण लोक मानतात का यांचे हात चांगले, हात गेल्यावर यांचं काय? लोकांना काय घेणार असतं तुमचं? लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोक काही लोक म्हणतात मला लोक मानतात. सगळ्यात येडा माणूस आहे तू, सगळ्यात येडा. तुला लोक बापाला उचलून आपटी त्या, तुला कशाला मान? लोक मानत मिळत नाही. लोक फक्त तोंडावर बोलत नाही पण आतून गेम केल्याशिवाय राहत नाही, बोलत नाही. आपण म्हणतो मानतात लोक, लोक मानतच नाही. हे जगाची व्याख्याच आहे. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. नो मनी नो लव असं घडणारच नाही. त्याला तुमच्याकडे काय असं एकच वाक्य आहे, अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. तुपाच्या डब्यात तूप आहे त्यावर त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपलं त्याला तार आहे. येईन त्याने भरा, रिकामा आल्याने आणून काय त्यात काय? महाराजांची भाषा आहे, जवळ हे सकाळ काय
आणि म्हणून त्यासाठी काकडतला अभंग आहे. आता मेल्यावर मोक्ष मिळतो की तो नाही हा वेगळा प्रश्न आहे. आता आपल्याकडे मोक्षाच्या कल्पनाच वेगळ्या आहे. मालकरी होता म्हणजे त्याला मोक्ष मिळाला, दिंडीत जात होता, ह्या सगळ्या पप्प्याच्या आईपाशी आणलेल्या गप्पा आहेत. याला शेंडाय नाही आणि बुडूक आहे. खरं का खोटं बोला काय ते. आता मी मालकरी आहे, पोपटावानी बोलतो. मारायच्या टायमाला आमलेट मागू शकतो का सांगता तुम्ही थोडं. आज काय तुम्ही हे व्याख्या असं कसं काय वाक्य खरं सांगा. त्याला 8व्या त्यामध्ये 2 शब्द आहेत, आर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. 8व्या त्यातल्या 24व्या श्लोकात 2 शब्द आहेत. पहा तुम्ही विद्वान आहे, मी काय सांगायची गरज नाही. आर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग असे 2 मार्ग आहेत. आर्चिरा मार्गामध्ये काय सांगितलंय बा, मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावेत, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. याला शब्द आहे आर्चिरा मार्ग. आणि जो माणूस वद्य पक्षात मरतो, रात्री मरतो, त्याला चंद्रलोक प्राप्त होतो, तो पुन्हा पुण्य संपल्यावर खाली येतो, त्याला धूम्र मार्ग शब्द आहे. 8व्या अध्यायामध्ये 2 शब्द आहेत, आर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग. पण आपल्याकडे सरळ असं आहे, आर्चिरा नको, धूम्रही नको, अखंड भजन बरोबर मोक्ष. एकदम सोपं. कवा यायचं सोमवार मग आपण जाणार. केव्हा येणार एकादश. बरं एकादश आली तर यम आला पाहिजे. बरं यम आला तर आपण कबूल झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा सोपं आहे, 1 सेकंद सुद्धा नामाचा विसर न पडता जगणे म्हणजे मोक्षात. आता आपल्याकडे कसं होतं, जोपर्यंत माणूस चांगला आहे, खातोय पितोय, तोपर्यंत 1 पाहुणा त्याला खायला घेऊन येत नाही. खायचं बंद झालं का पाहुण्यांना उता आला. चालले थोबाडवाशीत केळण बोरण कवठं. 6 महिने म्हाताऱ्याला जात नाही, हे कौट घेऊन निघाले. पण त्याचा का मेंदू बाहेर काढतो का, त्याला जात नाही, हा कौट घेऊन चाल. आणि जवळ ते खात होतं ना, याने म्हसोबाच्या जत्राला सुद्धा बोलावलं नाही त्याला. आणि मग भेटणाऱ्यांची गर्दी सुरू झाली, यांची कमी. चला भेटायला. बरं भेटायला गेलं तर हे तज्ञ, हे काही डोक्याजवळ बसत नाही, हुशार आहे ते, PhD लोक आहेत सगळे. महिला गेल्या ना पेशंट भेटायला, पायाजवळ बसणार, डोक्याजवळ नाही बसणार, पायाजवळ. बरं बसले तर गप नाही बसणार, पायाला हात लावणार. गार पडले. तू कोणत्या विद्यापीठाची पदवीधर आहे म्हणून. दुसरी लगेच नाकाचा शेणा पाना कल्ला. तिसरी तिच्यापेक्षा तज्ञ, 9वीला 16 वेळा बसली पण पास नाही झाली. पण इतकी तज्ञ, कानाशी पाळी पाहते, वाकली. आता पोरीला बोलवा. जवळजवळ आल्या बाई पोरी, केळण बोरण कवठण सीताफळण आल्याने या बसलेच होत्या म्हातारीजवळ. पोरीने पाहिलं म्हातारीजवळ बाया बसले. त्यांना वाटलं म्हातारी गेली. तिने केळच फेकून दिले आणि मोठ्यानं आरडली. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं गपक्यात डोळे उघडले आणि पोरीकडे पाहिलं आणि मेली म्हातारी. पोरगी म्हणली, माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं, म्हातारीने जीव सोडला. म्हणजे तू दरिद्री किती याचा विचार कर. तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 2 महिने लेट आली असती तर म्हातारी झेडपीचं मतदान करून गेली असती. या सगळं मुखी नाम आदि मोक्ष ऐसी साच बहुतासी ऐसी साच ऐसी साच बहुतांची मुखी नाम आदि मोक्ष ऐसी साच बहुतासी ऐसी साच बहुतासी ऐसी साच बहुतासी बहुतासी
झालं नाम बरोबर मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. आणि ज्यांनी अखंड मोक्ष मिळवला त्यांना भगवान बाबा म्हणतात, जे ब्रह्मानंदात तळली. हा प्रश्न तुकोबारायला जर विचारला तर वया सांगू ऐसी तू का, मोक्ष, मोक्ष बरोबर नाम. हा प्रश्न अजून जर विचारला ज्ञानोबारायला विचारला ते नाही मुक्तीचारी. त्याच्या पुढे आता दिवस चारी खेळी मेरी, आता दिवस चारी खेळी तुका म्हणे मुक्ती परिणी, झाली ना मुक्ती. 4 दिवसात अशी मुक्ती नाही झाली. विठाला काकडा आणि हरिपाठ हा जिवंत मोक्ष आहे. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला पण भूपाळीच्या मालिकेतला आहे. बारीक मुद्दा थोडा ऐका. देवाला 2 मुली आहेत. महिला म्हणलं किती गेलं बाबाला 2. एका मुलीचं नाव विरहिणी आहे आणि एका मुलीचं नाव भूपाळी आहे. विरहिणीचा शब्द असा आहे नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकत नाही, नाही नांदू शकत. ज्याने शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय. हे ज्याने फुकट दिलंय फुकट
त्याचं भजन होत नसेल, संसार करणे हा पराक्रम नाही आहे, संसारात परमार्थ करणे हा पराक्रम. संसार कोणी करेल त्यात काय नवीन आहे का काही? हॅलो, माझं लग्न जमलं, गडी आहे तू. नवीन काय असं ते? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तू का? कुणाला जमलं नाही, एकट्याला जमलं. अरे बाकीच्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर फालतं पडायला लागलं का टेटसला, उताना पडायला लागलं का टेटसला. तसं नाही आहे बाबा. साखर कशातही घातली तरी गोडच आहे, कारलं कसंही खालं तरी कडूच आहे, मिरची कशी खाली तरी तिखटच आहे, आणि मीठ कसंही खालं तरी खारटच आहे. फक्त प्रश्न असा आहे, एका विहिरीचं पाणी 3 वाफ्यात गेलं, मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं गोड झालं, पाण्याचा अजिबात दोष नाही. एका कुंभाराने 3 मडके घडवले, एक दही हंडीला गेलं, एक डाव्याला गेलं, एक म्हाताऱ्याला लघवीला गेलं, कुंभाराचा काही दोष नाही. एका बापाने 3 मुलांना जन्म दिला, एकाने लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. उठलं तर तलाठी बदलला, तलाठी नवीन तला आला, हा झोपला. असं थोडंच. शेवटी कुंभकर्णाला झोपेतून उठवलं. कुंभकर्णाने पहिला प्रश्न विचारला, मला उठवायचं कामच काय? म्हटले बा तुझ्या भावाने तो कुटाणा करून ठेवला ते बघ. तो कुंभकर्णाचं वाक्य आहे, रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कुठून? शिव बघताय तो, 80,000 बायका आहे, अजून तेवढ्या करायचा, पण हा कुटाणा करायला सांगितलं कोणी? ते म्हणले तू तुझा भाऊ पाय भाऊ, आम्ही तुला उठवलंय, तुझा आहे. ते रावणा पुढे गेल्यावर बिभीषण रावणाला म्हणतो, तुला एवढ्या बायका होत्या, तू हे करायची गरजच नव्हती. रावण म्हटलं मी तुला युद्ध करायला बोलवलं, प्रवचन करायला नाही बोलवलं. तो मला अक्कल शिकवायला लागला, म्हणजे कधी एवढं अजून पाकिट मिळायचं आहे तुला, तू माझ्यावर हे जमणार. कुंभकर्ण. आणि कधी ध्यानात ठेवायचं, श्रीमंत माणसं डोक्यात कमी असतात. नाही नाही, कोट्याधीश लोक आहेत, कोट्याधीश, इतकी इस्टेट आहे लोकांकडं. जर अंत्यविधीला पेटवली तर 10व्यापर्यंत धोर निघाल, एवढी इस्टेट आहे. पण त्यांच्या घरात पाणी द्यायला पोरं नाही. झोपडीच्या कडेला झोपडी आहे, नदीच्या कडेला 16 पोरं आहेत. 4ला कपडेच नाही, आणि त्याला नाही माहीत नाही 3रीला कोणत्या 4थीला कोणत्या. खरं आहे का खोटं? आणि इतकं इकडे असं नाही. ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने केले वाटत. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईल, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काही माणसं औषध पिऊन मेली नाहीत, आणि काही चालू मेली. ज्याने औषध घेतलंय आणि रिपेअर करून आणलाय त्याची एकदा मुलाखत घ्या, आणि त्याला फक्त परत म्हणायचं औषध घेतो का? नाही, इकडून नळी इकडं काढ. एकदा नळी घालून आणले तो रिकामे ड्रम पाहिलं तर औषध आहे का? जम्मुक करी गर्जना जो देखिली नाही पंचान. महाराजांच्या भाषेत महाराज असं होणारच नाही. माणसं म्हणतात वाघ का माणसं खातो का? गाठ पडलो घ म्हणतच नाही तो. वा वा घ म्हणतच नाही तो. त्याने समोर जर वाघ पाहिला ना तो घ म्हणतच नाही. नाही 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 नाही, जो वरी देखिला नाही तुका तो वरी अवघे संसारिक. जोपर्यंत भगवान बाबांचं आत्मपरीक्षण जोपर्यंत आपण करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. आता पण नाही, चला 2-1 विरहिणी, दुसरी भोपाळी आहे. संपत्तीमध्ये हे विषय सोडून द्या, ते काही कौतुक नाही. गाडी घेणं, काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. किती येडा माणूस.
अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तुझा गेम केला गावाने, तुला समजत नाही. नाही आता फिरलो आपण बरं. करंट लावून दिला तुम्हाला. करंट लागेल का सोपं जातं. 2 मुली आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भूपाळी. आणि आजची मुलगी भूपाळी आहे. आता भूपाळी या शब्दाचा अर्थ असा आहे भूपाळी. भू म्हणजे पृथ्वी, पाळी म्हणजे पालन पोषण करणारा. पृथ्वीचं पालन पोषण करणाराचं भजन म्हणजे भूपाळी. दुसरा शब्द आहे भूपाळी. भूप आली. भूप म्हणजे राजा आणि आली म्हणजे प्रजा. प्रजेने राजा प्रसन्न केल्यासाठी राजाची केलेली स्तुती म्हणजे भूपाळी. आणि तिसरा शब्द तुमच्या तिघांसाठी आहे मालकंस, चंद्रकंस, तुडी, भैरव, आयर्भैरव, कलावती हे राग आहेत. चंद्रकंस, मालकंस, तुडी, भैरव, आहेरभैरव, कलावती. आता आपल्याला एकच राग माहिती आहे. माझ्या माईकला आवाज का नाही? राग आहे. त्यातला भूप नावाचा एक राग आहे. आणि भूप नावाचा राग काकड्यातले बरेचसे अभंगांना तोच राग बसतो. गायकांच्या ध्यानात येईल ते. दीप नावाचा एक राग आहे. दीप नावाचा तो जर गायला तर दिवे लागतात. म्हणजे खानदान गायकाला लाईट घ्यायची गरज नाही. त्यानं अख्ख्या रात नुसतं गातच राहायचं. आणि हा राग राजा विक्रमाने गायला होता. राजा विक्रमाला जेव्हा साडेसाती लागली आणि राजा विक्रमाचे जेव्हा हातपाय तोडून फेकून दिलं राजाने, त्याच्यावर आळ आला होता. सांगू का पुढे जाऊ? आळ आलता. तेव्हा त्याने जो राग गायला तो दीप राग आहे. आणि आजचा जो अभंग आहे तो भूपाळीचा आहे. म्हणजे भूप आली, भूपाळी, भूप आली आणि भूपाळी. आणि त्याला सामान्य शब्द आपण असं वापरतो बुद्धी. बुद्धी. आणि ती जन्माला ह्या गावात आली. हे गाव आहे पाहे पा शरीराच्या. हे गाव आहे. ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे. ह्या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. आणि या गावचा कारभारी मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. कोण? मन. कोण? नादी. त्याला एक प्रियशी आहे. कोणाला? गेलं बॉम्बाला मनाला. आणि त्याच्या प्रियशीचं नाव इच्छा आहे. आणि हे गल्लीतल्या गल्लीत आहे. म्हणजे तोही राहिला ह्याच गावात आहे आणि ती राहिला ह्याच गावात आहे. प्रश्न असा आहे तो नपुसक आहे हे तिला माहित नाही. 10व्या अध्यायातला शब्द वापरा. काही मन हे नपुसक. 10व्या अध्यायात शब्द आहे काही मन हे नपुसक. ते नपुसक आहे आणि तिला माहित नाही. ती पडली त्याच्या प्रेमात. पण तिला मागून कळलं हा नपुसक आहे. म्हणजे तिला धोका बसला. कुणाला? गेलं बॉम्बाला. इच्छेला बसला धोका. धोका बसला. आता प्रश्न असा झाला प्रियकरा कोण तिला धोका बसला. मुलीनं कधी जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं देत नाही धोका कधी. कधीही देत नाही. देत का देत? मिळतच नाही तर दिलं. त्यामुळं ती आयुष्यभर कुमारी राहिली. म्हणून 7व्या अध्यायाचा शब्द आहे इच्छा ही कुमारी झाली कामाते तारुणी. तिला धोका बसला. तिला बाळ होणार नाही. आता धोका बसला तिला. ती कुमारी राहिली. तसं हे गाव आहे. या गावचा पाटील मन आहे. आणि याच्यात बुद्धी नावाची मुलगी जन्माला आली. आणि त्या बुद्धी नावाच्या मुलीनं काम नावाच्या नवऱ्याशी लग्न केलं. काम. आणि कामाचं असं वैशिष्ट्य आहे बारीक आहे का, शरीरात जर काम तयार झाला तर जे पाप आहे ते पहिल्यांदा डोळ्यावाटे बाहेर पडतं. पहिल्यांदा बाप डोळ्यात येतं. त्याला दुसरा अध्याय असं म्हणतो इंद्रिय जे जे म्हणती झटका येतो. आता काम तयार झाला शरीरात आणि तो डोळ्यावाटे बाहेर पडला. डोळा काय करू शकत नाही. डोळ्याच्या हातात काही नाहीच आहे ना. काय करीन काय मला सांगा. काहीच करू शकत नाही. डोळा काय करू. मग डोळा काय करतो ते पाप. त्याला पहा बरं का तुमच्याकडं पाठ आहे उत्तर त्याचं. रूपाचे 2 गुण ब्यासूर आणि सुरेश, स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, याचे 2 गुण सुगंध आणि दुर्गंध, याचे 2 गुण निंदा आणि स्तुती. याला निंदाला आवडती. वा वा माळ घाल
त्यानं काढली. हा निंदा, याला दोन गोष्टी आवडतात, सुगंध आणि दुर्गंध. याला चांगलं वाईट, याचे दोन गुण आहे, मऊ आणि कठीण. आणि त्या डोळा काय करू शकत नाही. तो डोळा काय करील, करून करून करील का, कायच करणार नाही ना. तो डोळा इतका हुशार आहे पा, डोळा इतका, म्हणून तो ओवे हे विषय जया ते ना कळती. खटकलंय मोठा आहे त्याच्यात. आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या रोमारोमात ज्ञानेश्वरी आहे. तुमच्याकडे कीर्तनाला यायचं म्हणजे आम्हाला घाम येतोय. आमचं दुकान बाहेर चालत, पण इथं टपरी लावून चालवावं लागतं. पण तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आमच्याकडे थोडंफार आहे म्हणून जमतंय. चला, ते रूपाचे गुण आहेत. आला आता ते गेलं डोळ्याकडे. डोळा हुशार, काहीच करणार नाही. डोळ्यानं दिलं मनाक पाठवून. मन म्हटलं पहा, मी काही जरी केलं मनातल्या मनात मी का माझ्याकडे काही जरी दिलं मनातल्या मग इंद्रिय त्याने काय हुशार आहे. मन इतकं हुशार आहे, त्या मनानं ते इंद्रिया का पाठवलं बरी काय का. आणि इंद्रियाचा स्वभाव असा आहे विषयक धावणे. हा स्वभावच पाही इंद्रियात. इंद्रियाचा स्वभाव आहे, स्वभाव आहे. तुम्ही पहा इंद्रियाचा, तुम्ही बारीक बारीक गोष्टी पहा. काही काही गोष्टी अशा आहेत का त्याला पटकन मन आकर्षित होतं, पटकन. त्याने त्या इंद्रिया का पाठवून दिलं. इंद्रिया इतके हुशार. इंद्रिय एकदा खवळली आणि इंद्रियावरचा ताबा जर सुटला आणि शरीरातला काम जर बळावला तर विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. माणसं म्हणतात तो असा आहे, शांत बस, असं कसं काय. इथं चालत नाही काय. इथं कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं विरात. नाही नाही, ते स्टॅच्यू असतं ना प्लास्टिकचं, तरी माणसाची बाजू प्लास्टिकची आहे काय हात्या. हो, म्हणून तर दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञ शब्द आलाय. कासवाचं उदाहरण आहे हनुमानाने दिलेलं. इंद्रिय आकुंचन पावणे प्रसरम पावणे, असं नाही चालत. ते असं गप्पा मारून चालतं का ते. नाही 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 झालं. मन काय करतं, इंद्रिय का पाठवतं. आणि इंद्रिय एकदा खवळले आणि काम जर बळावला तर 7 गोष्टी करतो. ऐका. 1, काम कधी वयाचा विचार करीत नाही. काम कधी जातीचा विचार करीत नाही. काम कधी नाथ्याचा विचार करीत नाही. काम कधी कुळाचा विचार करीत नाही. काम कधी शिलाचा विचार करीत नाही. काम कधी काळवेळाचा विचार करीत नाही. आणि काम कधी लाज धरीत नाही. त्याला भाषा आहे कामा तुरा भैला. मग काय माणसं म्हणतात त्या म्हाताऱ्या माणसानं कशाला बायको करायची, म्हणणारे मूर्ख आहेत. अहो तो फक्त वयानं दमलाय. तसं नाहीये महाराज. तुम्ही निरीक्षण करा, त्यांना 7 गोष्टी घडतात. बारीक आहे का बरं का. आणि कामातूर माणूस इंद्रियाचं दमन करू शकत नाही, म्हणून तो आदियुतीला गेल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यांनी इंद्रियाचं दमन केलं त्यांना भगवान बाबा म्हणतात. पहा किती घोटाळा मोठा आहे. आता तो जो काम आहे तो खवळला आणि नेमका ह्या बुद्धी मुलीनं, या बुद्धी नावाच्या मुलीनं नेमका काम नावाचा नवरा केला. कोणता केला, काम. आता काम नावाचा नवरा केला तर त्या काम नावाच्या नवऱ्याची आई वासना आहे. वासना आणि वासना नाव आणि काम दोघं जर एकत्र आले, कामाची कोतवाल शंकरा
केवळ पंचाधन लोकांची कोटवालियाने नागविले बहुता तिचा नवरा आहे, वासना नावाची तिची सासू आहे. वासना नावाची तिची सासू आहे. दंब नावाचा तिला सासरा आहे. दंब नावाचा तिला सासरा आहे. आणि तिला आशा, इच्छा, तृष्णा आणि कल्पना 4 नंदा आहेत. आणि षड विकार हे तिचे धीर आहेत. नवरा काम आहे, नवरा काम आहे, सासू वासना आहे, सासरा दंब आहे, नंदा 4 आहेत आणि दीर 6 आहे. आणि ती याच्यात राहायला आली. आणि याच्यात राहायला आल्यावर तिनं काय केलं? काम नावाचा नवरा केल्यामुळं कुणी केला? रंबादिकनाचा देवता जोडली हात. घेऊन आला गिरे सागर, ऐती शूर घेऊन आला गिरे. पंचपाला राजा घेऊन देवश्री आली. बुद्धी नावाची नवरी आहे, काम नावाचा नवरा आहे, वासना नावाची सासू आहे. आणि तिला 4 नंदा आहेत. ननंद 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 ननंद. जिला भाऊ जायचं चांगलं चाललेलं पाहून कधीच होत नाही आनंद. तिचं नाव ननंद. नाती किती सुंदर आहे घरात. सासरा सासरा सासरा
ज्याला घरात नाही कुणाचा आसरा, सासू तिच्या डोळ्यात सतत आसू, तिचं नाव सासू. आता इथं घोटाळा आहे का? नवरा आहे काम, सासू आहे वासना, सासरा आहे दंभ, नंदा आहे चार नंदा आहेत आणि 6 दीर आहेत आणि ते सगळेजण याच्यात राहायला आले. कशाला परमार्थ करेन? काय माणसं आम्हाला म्हणतात महाराज इच्छा आहे माझी माळ घालायची. ऐ खाली बसा खाली बसा. नाही ते जात नाही कोण, गेल्या उद्याच्या कीर्तनाला राहत नाहीत. राहत नाही मग उद्या पाऊस आल्यावर ते येणार नाहीत असं त्याचा अर्थ. जाऊ द्या असू द्या काही, पण बडेवाडी ग्रामस्थांचं कौतुकच केलं पाहिजे. महाराज एवढे मोठमोठे सप्ते, आता आमचे 32 वर्ष सप्त्यातच गेले, हा 92वा सप्ताह आहे. पण बडेवाडीला वामन भाऊंनी भगवान भाऊंनी दिलेली ताकद आणि त्या ताकदीवर एवढं मोठं आहे. हे सप्ते करणं म्हणजे खेळ नाही ना, ते काय गप्पा आहे का? इथं एक सत्यनारायण घालायचं तर केळीचं कुठ सापडत नाही. केळीचा खोड सापडला तर सुपारीला छिद्र, तो काय एक तमाशा का? नाही महाराज सगळ्यात मोठं देना ठेवा बडेवाडीवाले, भगवान बाबाच्या कृपेने ज्यांनी या सप्त्याला मदत केली त्यांनी समजायचं आपल्यावर भगवान बाबाची कृपा. महाराज सगळ्यात मोठं कौतुक लोकांचं देणगी देणाऱ्यांचं केलं पाहिजे, पण सगळ्यात मोठं कौतुक एवढ्या लोकांना वाढणाऱ्या तरुण मंडळीचं केलं. सगळ्यात मोठं कौतुक बडेवाडीच्या परिसरातल्या मुलांचं केलं पाहिजे. इथं 100 लोकांचा कार्यक्रम ठेवला तर वाडे विकत आणावे लागतात. आज एवढा समाज 7 दिवस जेवतो, कौतुकच केलं पाहिजे. शिवाय गाव मोठं नाही आहे, बारीक अभ्यास करा, गाव छोटं आहे पण गावात भगवान बाबाची ताकद मोठी आहे. गाव छोटं आहे पण महान संतांचा आशीर्वाद मोठा आहे म्हणून एवढं मोठं कार्य पेलवलं, नाही तर शक्य नाही. म्हणून पहिलं कौतुक केलं पाहिजे. आणि परिसर तुमचा असा आहे, अजून 5-10 वर्षाने हे टाळकरी जेवढे भगवानगडावरचे तयार होतील तेव्हा भगवानगडाचं नावच ज्ञानेश्वरी भगवानगड होईल. आणि असा काळ लवकरात लवकर येणार नाही, येणार कारण हे काय झालं, महाराज जसं असेल तसंच होतं. तुमच्यावर सगळ्यात मोठी कृपा झाली सप्त्याची. काय एवढा मोठा सप्ताह घेतला, सगळ्या तरुण पोरांचं कौतुक केलं पाहिजे, सप्ताह कमिटीचं कौतुक केलं पाहिजे आणि परिसरातल्या सगळ्या लोकांचं कौतुक केलं. आणि शास्त्रींसारख्यांचं मार्गदर्शन आहे, एवढी सुंदर रत्न ती तयार झाली, याच्यापेक्षा काय तयार पाहिजे. इस्टेट कमवणं नाही सोपं आहे, पण संतती चांगली बनवणं ही संपत्ती आहे. पैसा कोणी नाही कमेल, काही माणसं पैसा मोजता मेली. पैसा कोणी कमेल पण उत्तम मुलं बनवण्याचं ते वैशिष्ट्य आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा.